तुमच्या बाळाला ही सर्दी झाली आहे का? मग हे 5 घरगुती उपाय नक्की ट्राय करा. मी शान्वीसाठी ट्राय केले आहेत आणि हे खूप युजफुल आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या जवळच्यांना शेअर करायला विसरू नका. ओव्याची पोटली. मी गरम तव्यावर 2 चमचे ओवा टाकून भाजून घेतला. तो ओवा एका रुमालात काढून पोटली गेली आणि अजून हलका गरम असताना छातीवर, पाठीवर आणि पायाच्या तळव्यावर हळूवार शेक दिला. याने कंजेशन कमी होते आणि झोपही छान लागते. नारळ तेल आणि कापूर मिश्रण. थोडं नारळाचं तेल गरम करून त्यात 2 कापूर वडी मिसळली. थंड झाल्यावर बाळाच्या छातीवर, पायावर हलकं चोळा आणि पायात मोजे घाला. याने नाक मोकळं होतं आणि श्वास घ्यायला सोपं जातं. मोहरी तेल आणि लसूण मालिश. मोहरीच्या तेलामध्ये 2-3 लसूण पाकळ्या गरम करून तेल थंड झाल्यावर बाळाच्या छातीवर, पाठीवर आणि तळव्यांवर मालिश करा. याने शरीर गरम राहतं आणि सर्दी कमी होते. ऑट्रिबिन बेबी नेझल ड्रॉप. नाक बंद असेल, बाळाला दूध नीट पिता येत नसेल, श्वास चोक झाल्यासारखं होत असेल तेव्हा विशेष करून ऑट्रिबिन वापरा. प्रत्येक नाकपुडीमध्ये 1-2 ड्रॉप टाकायचे. याने नाक साफ होतं, मळ बाहेर पडतो आणि बाळाला श्वास नीट घेता येतो. दिवसातून 3-4 वेळा वापरू शकता. अगदी 6 महिन्यापेक्षा छोट्या बाळालाही हे जमतं. कॅरवॉल प्लस टॅबलेट. हा उपाय 1 वर्षापेक्षा मोठ्या बाळांसाठी आहे. कॅरवॉल प्लसची 1 गोळी कापून 2 टिश्यू पेपरवर टाकला आणि बाळ जिथे झोपलं तिथे अंतराने ठेवा. बाळाला व्यवस्थित झाकून झोपा, म्हणजे त्याच्या वासाने नाक मोकळं होईल आणि सर्दीही कमी होईल. मोठ्यांनी मात्र याची थेट वाफ घेतली तरी चालते. याने लगेच चोकिंग कमी होते. काही युजफुल टिप्स. 6 महिन्याखाली बाळ असेल तर फुल बाथ टाळा. फक्त कोमट पाण्याने स्पंज बाथ द्या. बाळ सतत रडत असेल, ताप असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जा. हे उपाय फक्त हलक्या सर्दीसाठी आहेत. गंभीर लक्षणे असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका.